सहभागी झालात, कसा अनुभव असतो वारीचा? वारीमध्ये अतिशय आनंद होतो आणि आम्ही जरी बघत नसलो तरी विठू माऊली आमच्याकडे बघते म्हणून आम्ही तिच्या दर्शनाला जाताना अतिशय आम्हाला आनंद होतो. आणि आम्ही चालत असताना रस्त्याने पांडुरंगाच्या कृपेने पाणीसुद्धा आम्हाला मिळतं. पाणी, चहा, अनेक जे काही लागतं ते मदत मिळते आणि चांगले लोक आम्हाला मिळतात आणि इतर दिंडी आम्हाला मिळतात. इतर दिंड्यांमध्ये सुद्धा आम्ही अभंग गातो, गवळणी गातो, ते सुद्धा आम्हाला मदत करतात आणि अतिशय छान वाटते. दिंडीत सहभागी झालात, कसा अनुभव असतो दिंडीचा? नेमकं ऊन वारा पाऊस एकीकडे असतो, कसं तुम्ही करता मॅनेज सगळे? रामकृष्ण हरी. दिंडीमध्ये चालताना एकतर आम्हाला पायी चालताना खूप आनंद होतो आणि पायी चालताना आम्हाला रस्ता पण कळतो. समजा आपण चालतो जण रस्ता कसा आहे, कुठे रोड कसा आहे हे सुद्धा आम्हाला लक्षात येतं पायाने, कारण तो एक चालण्याचा वेगळाच आनंद असतो. त्याच्यामध्ये सर्व गाड्यांचा आवाज येतो वेगवेगळा, हे पण खूप छान वाटतं ऐकून. आणि ऊन वारा पाऊस जर म्हणसाल तर जेव्हा आम्ही चालतो ना तेव्हा मी खरं सांगतो पांडुरंगाची कृपा म्हणावी की ऊन जास्त कडक पडत नाही. आम्ही जेव्हा जातो तेव्हा थोडं असा शिरवाळ असतो आभाळामध्ये आणि पाऊस पण अजून तरी मोठा पाऊस आलाच नाही, एकदम असं रिमझिम असते. तो पण पावसाचा आम्हाला आनंद होतो कारण आम्ही रेनकोट घालतो आणि त्या रेनकोटमधून जे पावसाचे थेंब कानावर पडतात ना ते असे छान वाटतात ऐकायला. मला सांगा, कुठून ही दिंडी आलेली आहे, कसा नियोजन असते, किती याच्यामध्ये वारकरी? तर आमचे हे 15 वारकरी आहेत आणि 5 ज्यांना सांभाळणारे असे 20 वारकरी आम्ही घेऊन वाशिमहून 17 तारखेला निघालो. 40 दिवसाचा आमचा हा प्रवास आहे. प्रत्येक गावाच्या 10 ते 15 किलोमीटरवर आमचा हा मुक्काम असतो. अंध जरी असले तरी त्यांचा आत्मविश्वास कुठेही कमी नाही आहे, त्यांचा आत्मविश्वास आणखीनही मजबूत आहे. त्यांचा आत्मविश्वास पाहून आम्ही दरवर्षी ही वारी काढतो आणि प्रत्येक वेळेस मुलं हे वारीची वाट बघतात की आपल्याला यावर्षी वारीत जायचं आहे, अशी ते पहिलेच तयारी 1 महिन्यापासून पहिलेच तयारी करणं सुरू करतात. असे हे आमचे सगळे म्हणजे उच्च विभूषित आहेत. संगीतमधले सर्व विशारद, MA नेट झालेले सर्व आमचे अंध कलाकार आहेत.